नमस्कार मंडळी, कविताज रेसिपीजमध्ये तुमचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण अशा प्रकारे भरली वांगी करणार आहोत। तर चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूयात। तर यामध्ये आपण सुरुवातीला सारण तयार करून घेणार आहोत जे आपल्याला वांग्यांमध्ये भरायचं आहे। तर यासाठी मी 3-4 चमचे अगदी ओबडधोबड वाटून घेतलेला कूट घेतलेला आहे। यानंतर अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा धना पावडर, 1 चमचा लाल तिखट आणि 2 चमचे कांदा मसाला, थोडासा गोडा मसाला, अर्धा चमचा गोडा मसाला घेतलेला आहे मी आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ। आता हे आपल्याला चांगले एकत्र करून घ्यायचे आहे। तर यामध्ये मी थोडंसं पाणी घालणार आहे। आता यामध्ये मी थोडंसं पाणी घालणार आहे जेणेकरून हे सारण वांग्यांमध्ये चांगलं भरगच्च बसेल। तुम्ही पाहू शकता आपलं सारण तयार झालेलं आहे। आता मी वांगी कट करून घेते। तर वांगी कट करताना मी मध्ये मध्ये चेक करते की कीड वगैरे लागलेली नाही ना वांग्यांना। अशा प्रकारे आपल्याला वांगे कट करून घ्यायचे आहेत। तुम्ही पाहू शकता आपली वांगी आता कट करून झालेली आहेत। आता यामध्ये आपल्याला जे तयार केलेलं सारण आहे ते भरगच्च भरायचं आहे। तर या इथे आपलं सारण वांग्यांमध्ये चांगलं भरून झालेलं आहे। तर आता आपल्याला भाजीला फोडणी द्यायची आहे। आपलं जो सारण राहिलेलं आहे थोडंसं ते आपल्याला भाजीच्या फोडणीमध्ये घालायचं आहे। आता मी कढई चांगली तापवून घेऊन यामध्ये तेल घातलं आहे। आता यामध्ये थोडीशी मोहरी चांगली तडतडून झाल्यावर यामध्ये थोडंसं जिरी मोहरी चांगली एकत्र तडतडून झाल्यावर यामध्ये बारीक चिरून घेतलेला मी एक मोठा कांदा चिरला होता। एकदम बारीक चिरून घ्यायचा आहे कांदा जेणेकरून आपला मसाला चांगला एकजीव होईल। साधारण 3 ते 4 मिनिट मी कांदा परतून घेतल्यावर यामध्ये अर्धा बारीक चिरून घेतलेला टोमॅटो घातलाय। आता कांदा टोमॅटो आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे, अगदी तेल सुटेपर्यंत एकत्र परतून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता आपला कांदा आणि टोमॅटो चांगलं परतून झालेलं आहे। आता यामध्ये आपल्याला थोडेसे मसाले घालायचे आहेत। आपण सारणामध्ये अगदी वांग्यांमध्ये भरण्यापुरताच थोडासा मसाला घातला होता। आता भाजीचा अंदाज घेऊन आपल्याला मसाले घालायचे आहेत। तर आता सुरुवातीला मी यामध्ये थोडीशी हळद घालते आहे, 1 चमचा कांदा मसाला, 1 चमचा लाल तिखट घातले। आता हे मसाले घातल्यावर आपल्याला पुन्हा एकदा चांगलं परतून घ्यायचं आहे। आता यामध्ये मी थोडासा हिंग घातलाय। वांग्याच्या भाजीला हिंग खूप छान लागतो, अगदी थोडासा टाकायचा जेणेकरून वांग्याच्या भाजीची चव खूप छान येते। आता यामध्ये मी सारण भरलेली वांगी घातली। पहिल्यांदा वांगी घालायची, ते आपल्याला चांगली परतून घेतल्यावर जे काही सारण राहिलेलं आहे ते त्यामध्ये टाकायचं आहे, सारणाचा मसाला। आता हे चांगलं आपल्याला साधारण 3 ते 4 मिनिट चांगले एकत्र परतून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता आपली वांगी आणि मसाला एकत्र चांगला परतून झालेला आहे। आता यामध्ये आपल्याला थोडंसं शिजण्यासाठी पाणी घालायचे। मी अगदी थोडं कोमट करून घेतलेलं पाणी घातले। पाणी घातल्यावर पुन्हा एकदा भाजी आपल्याला चांगली हलवून घ्यायची आहे। आता यामध्ये आपल्याला थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं आहे। आपण सारण तयार करतानाही मीठ घातलं होतं, पण आता थोडासा भाजीचा अंदाज घेऊन आपल्याला मीठ घालायचं आहे। आता हे शिजण्यासाठी आपल्याला
यावर झाकण ठेवायचे. झाकण साधारण 10 मिनिट आपल्याला ठेवायचं आहे. तर झाकण ठेवल्यावर आपल्याला मध्ये मध्ये झाकण काढून भाजी चेक करायची आहे, कारण आपल्या भाजीमध्ये कूट घातलेला आहे. तर हा कूट भाजीमध्ये असल्यामुळे भाजी थोडीशी लागू शकते, त्यामुळे मध्ये मध्ये झाकण काढून आपल्याला भाजी हलवायची आहे. पुन्हा एकदा मी याच्यावर झाकण ठेवलेलं आहे भाजी हलवून. तर तुम्ही पाहू शकता आपली भाजी जवळजवळ तयारच होत आलेली आहे. आहा, किती छान दिसते आपली भाजी, किती मस्त तरी सुटली भाजीला. अगदी सगळं सारण एकजीव झाले भाजीमध्ये. वांगीही खूप छान शिजलेत. आता यामध्ये आपल्याला थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि पुन्हा एकदा भाजी थोडीशी हलवून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे आपली भरली वांगी रेसिपी तयार झालेली आहे. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, आणि तुमच्या काही सजेशन्स असतील तेही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तर अशाच चमचमीत आणि झणझणीत रेसिपी तुम्हाला पाहिजे असतील तर कविताच रेसिपी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा एकदा अशीच एक नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत थँक्यू.